तर मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्यापर्यंत यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्हा सर्वांना प्रश्न पडला असेल की आपल्या सर्वांचा लाडका द्वादशी मेंदी केसरी बकासूर नक्की आता कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसणार, तसेच विठ्ठल नानांचा तेज देखील आपल्याला नक्की कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसणार. तर हीच अपडेट घेऊन मी व्हिडिओ घेऊन आलो, तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर मित्रांनो, आज बकासूरच्या दावणीला मित्रांनो एक नवीन खरेदी झालेली आहे, ती म्हणजे वादळची. तर तुम्हाला ही खरेदी कशी वाटली, तुम्ही बघितला आहे का? जर बघितला नसेल तर खाली कमेंटमध्ये लिंक अशी कमेंट करा, मी तुम्हाला फेऱ्याचा व्हिडिओ नक्कीच शेअर करीन. तसेच मित्रांनो, आता आपल्याला आपल्या सर्वांचा लाडका महाराष्ट्राचा लाडका द्वादश मेंदी केसरी देव बकासूर नक्की कोणत्या मैदानामध्ये पळणार. तर मित्रांनो, मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. त्याआधी मित्रांनो, विठ्ठल नानांचा तेजा तसेच विठ्ठल नानांच्या दावणीचे नंदी आपल्याला कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसणार. तर मित्रांनो, दिनांक 1 जानेवारी 2026 बरड येथे एक आदत एक बैल मैदान पार पडणार आहे. तर ह्या मैदानामध्ये मित्रांनो आपल्याला विठ्ठल नानांचा तेजा तसेच आदत भुंगा आणि नवीन खरेदी डिस्को आपल्याला पळताना दिसू शकतो. जर या मैदानामध्ये मित्रांनो तेजा आपल्याला पळताना दिसला नाही, तर आपल्याला तेजा 2 जानेवारी 2026ला वडूज फाटीवरती एक दुसरा एक बैल हे मैदान पार पडणार आहे, त्या मैदानामध्ये 100% पळताना दिसू शकतो. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, तेजी आपल्याला कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसणार, कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर मित्रांनो, आता तुम्हा सर्वांना प्रश्न पडला असेल की आपल्या सर्वांचा लाडका महाराष्ट्राचा लाडका द्वादश मेंदी केसरी देव बकासूर आपल्याला नक्की कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसणार. तर मित्रांनो, बकासूर आपल्याला शेवटी 25 तारखेला पुरंदर केसरी ह्या मैदानामध्ये पळताना दिसला होता आणि त्या मैदानामध्ये मित्रांनो सेममध्ये बकासूरची हार झाली होती. पण काही हरकत नाही मित्रांनो, बकासूरला खूप मोठा गॅप आता देण्यात आला आहे. आता बकासूर आपल्याला 2 तारखेच्या एक दुसरा एक बैल बाळूबाई देवी केसरी ह्या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो, किंवा 3 तारखेच्या गौरव दादा केसरी ह्या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो. तर ह्या दोन्ही मैदानामध्ये आपल्याला बकासूर पळताना दिसला नाही, तर कन्फर्म मित्रांनो बकासूर आपल्याला 4 तारखेच्या मानाच्या महाराष्ट्र केसरी ह्या मैदानामध्ये 100% पळताना दिसणार. तर ते मैदान कुठं आहे? तर मित्रांनो, येत्या 4 जानेवारी 2025ला कोरेगाव येथे भव्य ओपनचे जंगी मैदान महाराष्ट्र केसरी पार पडणार आहे. तर मित्रांनो, ह्या मैदानामध्ये आपल्याला बकासूर हा 100% पळताना दिसू शकतो. तुम्हाला काय वाटते मित्रांनो, बकासूर कोणत्या मैदानामध्ये पळणार? ज्यादा चान्सेस आहेत मित्रांनो आपल्याला बकासूर 2 तारखेच्या आणि 4 तारखेच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो. ज्यादा चान्सेस आहेत 4 तारखेच्याच मित्रांनो कन्फर्म बकासूर आपल्याला पळताना दिसणार. म्हणजेच मित्रांनो, बकासूरला यंदा 8 दिवसाचा गॅप देण्यात आला आहे आणि 8 दिवसाच्या गॅपनंतर मित्रांनो आपल्याला बकासूर हा 4 तारखेच्या महाराष्ट्र केसरी ह्या मैदानामध्ये पळताना दिसणार. तर तुम्हाला अपडेट कशी वाटली, कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑल सेट करा.